ब्रेकनंतर बघूयात एक दुःखद बातमी आहे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन झालंय। वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतलाय। ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते। त्यांच्यावर पुणे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। आज त्यांनी जगाचा निरोप घेतलाय। बाबा आढाव हे केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नव्हते, तर सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते होते। त्याने असंघटित आणि वंचित कष्टकरी मजुरांचं संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर काम केलं। त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य गोरगरिबांसाठी समर्पित केलं आणि कुठलीही तडजोड किंवा समझोता न करता श्रमिकांच्या प्रश्नासाठी लढणं, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारासाठी लढणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं। आणि त्यांनी हजारो लोकांच्या बरोबर सातत्याने काम करून अगदी तब्येत बरी नव्हती तरीसुद्धा ते प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होते। मी विधान परिषदेची उपसभापती, शिवसेनेची नेता, स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष या नात्याने आणि पुण्यातली एक कार्यकर्ती या नात्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते। सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ट्विट करत दुःख व्यक्त केलेलं आहे। आदरणीय डॉक्टर बाबा आढाव यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे। बाबा माझ्यासह अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत होते। त्यांनी शिव, फुले, शाहू आंबेडकरी विचारांचा, सत्यशोधकी विचारांचा मार्ग अधिक प्रशस्त केला। या विचारांची शिदोरी बाबांनी आम्हा सर्वांच्या ओंजळीमध्ये भरभरून टाकली। त्या अखेरच्या क्षणापर्यंत अगदी आजारपणातही जनतेच्या हितासाठी, विशेषतः हमाल, रिक्षा चालक, कामगार, कष्टकरी आणि वंचित समूहाच्या उत्थानासाठी कार्यरत होते। त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत होते। या सर्वांसाठी बाबा आढाव हे एक मोठा आधार होते। त्यांच्या जाण्यामुळे आज सामाजिक चळवळींच्या अवकाशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांच्या निधनानं देश एका वैचारिक, सत्वशील, व्रतस्थ आणि अखंड सेवावृत्ती नेतृत्वाला मुकला। या कठीण प्रसंगात आम्ही सर्वजण आढाव कुटुंबियांसोबत आहोत। बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली।